महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कर्तव्यगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे तडफदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ज्यांच्या सहीने आज कोल्हापूरच्या सर्किट बेंचची स्थापना झाली, ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्यजी, मंचकावर उपस्थित पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकरजी, त्याचप्रमाणे समोर उपस्थित मंत्रिमंडळातली सर्व सन्माननीय सदस्य, औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री मनीष पितळे, गोवा खंडपीठाच्या प्रशासकीय न्यायमूर्ती भारती डांगरे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर, या कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे खंडपीठ होणार आहे, त्यामुळे खंडपीठ येते तोंडामध्ये. पहिले प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय मकरंद कर्णिक, त्यांच्यासोबत या 6 जिल्ह्यातील नागरिकांना न्याय देण्याचं कार्य करण्याची ज्यांना संधी मिळणार आहे, त्या सन्माननीय न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, शिवकुमारजी डिगे, संतोष चपळगावकर, इथले कोल्हापूरचे गार्डियन जजेस श्याम चांडक आणि गौतम अंकड, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह, मेघालयचे माजी मुख्य न्यायमूर्ती रणजित मोरे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी सुनील शुक्रे, तानाजी नलावडे, PR बोरकर साहेब, बोरा साहेब, सुरेंद्र तावडे, कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व जनप्रतिनिधी, डिस्ट्रिक्ट बारचे कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष श्री विजयराव पाटील, महाअधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ, असिस्टंट सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया श्री अनिल सिंगजी, महाराष्ट्र बार काउन्सिल, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय बार काउन्सिलचे मेंबर्स, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री आशिष देशमुख, विविध जिल्हा वकील संघांचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी, शासनाचे सर्व अधिकारी, रजिस्ट्रीचे सर्व पदाधिकारी, माझ्या सुप्रीम कोर्टातून माझ्यासोबत आलेले माझे सहकारी, त्याचप्रमाणे फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्रातून ज्या मोठ्या संख्येने वकील, ज्या बंधू भगिनी आलेले आहेत, ते सर्व वकील बंधू आणि भगिनी, आज तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. 40-45 वर्षापूर्वी इथल्या वकिलांनी, इथल्या नागरिकांनी जे स्वप्न पाहिलं, ज्या स्वप्नामध्ये 15 वर्षापूर्वी मी सहभागी झालो, माननीय देवेंद्रजी 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ते या स्वप्नामध्ये सहभागी झाले. त्या स्वप्नाच्या स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे. मी 24 मे 2019 रोजी या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर मी देशभरात तर फिरलोच, पण महाराष्ट्रामधल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये फिरलो. 2022 मध्ये सिंधुदुर्गला संग्राम देसाईंनी जी मागणी केली, त्या मागणीला
जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आणि अनेकदा अनेक व्यासपीठांवरती बोलल्यानंतर मला आमचे विवेक घाटगे पाटील आहेत किंवा संग्राम देसाई आहेत ते आग्रह करायचे की कोल्हापूरला आपण एक कार्यक्रमाकरता या. 1-1.5 वर्षापूर्वी आमचे विवेक घाटगे पाटील मला वाटते मुंबईला बार काउन्सिल ऑफ इंडियाची परिषद होती आणि त्यावेळेला त्यांचं भाषण ऐकून त्यावेळेला गवाटी चालू होतं. तर मला ते क्लिप्स पाहिल्या होत्या आणि घाटगे पाटलांचं भाषण ऐकल्यावरती ते आठवण आली. काय ते डोंगर, काय त्या झाडी, काय ते हॉटेल, सगळ्यात एकदम बेस्ट. तुम्ही त्यांना म्हटलं की मी काही घाटगे पाटील म्हणाले की तुम्ही आले कोल्हापूरला, आपण 6 जिल्ह्यातल्या वकिलांची परिषद घेऊ आणि त्या परिषदेमध्ये जर तुम्ही पाठिंबा दिला तर या चळवळीला चांगली चालना मिळेल. परंतु मी 24 मे 2000 रोजीच ठरवलं होतं की मी कोल्हापूरला कुठल्याही कार्यक्रमाला, त्यानंतर मी कोल्हापूरला म्हणजे एकदा पुण्यावरून सिंधुदुर्गला जास्त कार्यक्रमात त्या पहिल्यांदा मी बोललो. त्या कार्यक्रमाला बाय रोड जात होतो मी आणि न्यायमूर्ती वराडे साहेब होते, मला वाटते सुरेंद्रजी तावडे होते आमच्यासोबत. रात्री उशीर झाला म्हणून आम्ही आंबोलीला मुक्काम केला होता. कोल्हापूरतून आलो की परंतु या कार्यकालात मी कोल्हापूरला कार्यक्रम घेतला नाही. पुण्याला आलो, रत्नागिरीला 2-3दा आलो, सिंधुदुर्गला 2-3दा आलो. परंतु मी ठरवलं होतं की मी कोल्हापूरला कुठल्या कार्यक्रमात येईल तर नियतीने साथ दिली तर 14 मे 2025 नंतरच येईल आणि कुठल्या प्रसंगाकरता येईल तेही मी त्यावेळेला ठरवलं होतं. आणि आज आमच्या सगळ्यांचा आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. विशेष करून छत्रपती शाहू महाराज ज्यांनी भारतीय स्वराज्याची नीव ठेवली ते शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी आपल्याला संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सर्वही याच विभागातले. आणि त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पगडा लहानपणापासून माझ्या मनावरती कोरल्या गेलेला आहे. अस्पृश्यतेच्या विरुद्ध, विषमतेच्या विरुद्ध शाहू महाराजांनी जो लढा दिला त्याबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अवघ्या 20 वर्षाचे असताना 2 एप्रिल 1894 रोजी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांचा जे पहिला जो जाहीरनामा दिला होता, जो फर्स्ट डिक्लेरेशन होतं, आणि त्या जाहीरनाम्यात त्यांनी जे एक वाक्य बोललो त्या वाक्याने मी आयुष्यभर प्रेरित राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये ते अंमलात आणण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. शाहू महाराज म्हणाले होते की आपल्याला मिळालेला अधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून आपल्या रंजलेल्या गांजलेल्या प्रजाजनांच्या, विशेषतः गरीब व अज्ञान जनतेच्या उद्धारासाठी आहे, असं त्यांनी त्यांच्या पहिल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं होतं. आणि मी त्याच विचाराला अनुसरून कुठे वकील असो, गव्हर्नमेंट लीडर असो, हायकोर्टचा जज असो किंवा सुप्रीम कोर्टाला गेल्यावर न्यायमूर्ती झालो, आज मुख्य न्यायाधीश झालो सर्वोच्च न्यायालयाचा, मी नेहमी समज आलो आहे की पद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही, तर पद हे तुम्हाला नियतीने या देशाची, या समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे. आणि त्यानुसार मी नेहमी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शाहू महाराजांना फार कमी आयुष्य मिळालं, फार कमी वयात ते गेले, परंतु 28-20 वर्षाच्या कालखंडामध्ये ते एवढं सारं काही करून गेले की तो इतिहास अजरामर झालेला आहे. त्यावेळेला मागास म्हणलेल्या लोकांसाठी आरक्षणाची
पहिल्यांदा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चा आला त्यामध्ये आली. परंतु शाहू महाराजांनी त्यांच्या काळखंडात मागास जाती जमातीसाठी 50% आरक्षण आपल्या अधिकारात त्यांनी दिलं होतं. सर्व दलित समाजांना सर्व मोफत शिक्षण देण्याची त्यांनी योजना राबवली होती. दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन केले जेणेकरून त्यांना अज्ञानातून दूर होऊन ते शिक्षित व्हावे. एवढंच नव्हे तर जातीभेद दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी एका दलिताला हॉटेल उघडण्याची त्याला प्रोत्साहन दिलं आणि एवढंच नव्हे तर प्रोत्साहन देऊन ते त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा पिण्याकरता गेले. आणि आपण विचार करू शकतो की 200 वर्षाचा अगोदरचा कालखंड विद्वांना अतिशय अमानुषी अशी मागणूक मिळायची, तर त्यांनी कायदा केला ज्या कायद्यानुसार विद्वांना पूर्ण विवाह करण्याची परवानगी राहील. ती देवदासी प्रथा चालू होती की आपल्या महिलांना अतिशय घाणेरडं असं कृत्य करावं लागायचं, ते त्यांनी ती प्रथा थांबवली. अनेक कायदे केले, वतनाचा खालसा केला आणि म्हणून आपण छत्रपती शाहू महाराजांची जबाबदारी जयंती ज्यावेळेला 26 जूनला साजरी करतो तर ते सामाजिक न्याय दिन, सोशल जस्टिस डे या नावाने आपण पूर्ण देशामध्ये त्यांना आपण आदरांजली अर्पण करत असतो. आमच्या ज्युडिशरीचे डिस्ट्रिक्ट जज समरेंद्र निंबाळकर आज ते माझ्यासोबत सुप्रीम कोर्टात काम करत आहेत. त्यांनी एक फार चांगली कविता लिहिली आहे. मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आहे. यावेळेस थोडं जास्त बोलणार आहे मी, कारण की मुख्यमंत्री असताना मी नॉर्मली 15-20 मिनिटात टाळायचा प्रयत्न करतो, पण आज तुम्हाला सगळ्यांना पाहून तो मोह आवरून नाही राहिलाय आणि आपण ते कालपासून जे प्रेम देत आहात त्यामुळे मी माझ्या मनातले जर विचार आपल्यापुढे मांडले नाही तर ते मला वाटते की मी स्वतःचीच फसवणूक केल्यासारखं होईल. समरेंद्र निंबाळकरांनी म्हटलं आहे की शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे समतेचा कैवार घेणं, संधीची समानता मानणं, लोकशाहीचे आढळत्व, माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगू देणं. शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे शिक्षणाची सक्ती, देवदासी प्रतिबंधी कायदा, घरगुती हिंसाचार मनाई असे कायदे शतकापूर्वी कठोरतेने अंमलात आणणं. शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे कलाक्रीडेला प्रोत्साहन, राधानगरी धरणाचे निर्माण, कृषी औद्योगिक समाजाच्या निर्माणाची सतत तहान, जनतेचा लोकराजा होणं. शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे पुरोगामी विचार मानणं, जे बोलतो तेच आचरणं, गोरगरिबाच्या उद्धारासाठी जीवात जीव असे तर पावेतो, अखंडपणे झूज मांडणं. मला वाटतं यापेक्षा सुंदर शब्दात आपल्या भावना व्यक्त करणं कठीण जाईल. बाबासाहेब आंबेडकर जे घडले त्यांच्या घडणचडणीमध्ये सुद्धा शाहू महाराजांचा मोठा कॉन्ट्रीब्युशन राहिलेला आहे. बाबासाहेबांना ज्यावेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये PhD करण्याकरता आर्थिक अडचणींना जावं लागलं आणि अर्धवट ते त्यांचं शिक्षण सोडून आले, त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन परत त्यांना लंडनला पाठवलं आणि बाबासाहेब आपली जो प्रॉब्लेम ऑफ द रुपी ज्या ग्रंथावरती आधारित आपली अर्थव्यवस्था आहे तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. देवेंद्रजींच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी बाबासाहेब ज्या घरात राहत होते त्या घराचं लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात रूपांतर केलेलं आहे आणि मला आनंद आहे की मी तिथे 2-3 वेळा जाऊन आलो. आणि शिवाजी आणि शाहू महाराजांच्या सहीचं बाबासाहेबांना स्कॉलरशिप मंजूर करणारं जो डॉक्युमेंट आहे तो तिथे जतन केला गेलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना आपली चळवळ चालू करण्यासाठी मूक नायकला
सुरू करायचं होतं, परंतु आर्थिक विवेचनेनुसार ते सुरू करू शकत नव्हते. म्हणून शाहू महाराजांनी त्यांना त्या कालखंडामध्ये 3,000 रुपयाचा मदत केली, जेणेकरून दलितांचा, शोषितांचा आवाज सर्वदूर पोहोचू शकेल. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बहिष्कृत समाजाची परिषद माणगावमध्ये आयोजित केली होती, त्याचं त्यांनी उद्घाटन केलं. शाहू महाराज म्हणाले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढेच नव्हे तर एक दिवस असा येईल की ते हिंदुस्थानचे पुढारी होतील. किती द्रष्टे होते शाहू महाराज की त्यांनी बाबासाहेबांचे गुण ओळखून बाबासाहेबांबद्दल बाकीच जे केलं होतं ते खरं ठरलं. आणि मला आनंद आहे की ज्या शाहू महाराजांना, बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वजण दैवत मानतो, ज्यांच्या विचारावर ती कार्य करण्याची मी प्रयत्न करतो, त्या शाहू महाराजांचे वंशज शाहू छत्रपती, श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते काल माझं विमानतळावरती स्वागत झालं. यासाठी यापेक्षा मोठी जास्त अभिमानाची बाब राहू शकणार नाही. मी त्यांना म्हटलं की आपण कशाला आलात, मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलो असतो. मला आनंद आहे की आज या करवीर नगरीमध्ये, खरं म्हणजे आमचा प्लॅन वेगळा होता की काल बाबासाहेब आंबेडकरांचा जो तालुका आहे मंडणगड, तिथल्या कोर्टरूमचं उद्घाटन करायचं आणि आज इथलं करायचं. परंतु उदय सामंत म्हणाले की तिथे पाऊस खूप येतो आहे आणि पूर्ण कोल्हापूर भागातल्या, पूर्ण कोकणातल्या लोकांची इच्छा आहे की आम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे. तुम्ही माझा 11-12ला व्हिएटनामला जाणार होतो, तो कॅन्सल करून त्यांना म्हटलं की व्हिएटनामला जाण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या मंडणगडचं कोर्टचं उद्घाटन करणं हे माझ्यासाठी कधी जास्त महत्वाचं आहे. त्या शाहू महाराजांच्या धर्तीमध्ये आपण आज कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं, ज्याचं रूपांतर लवकरच खंडपीठात होणार आहे, त्याचं उद्घाटन करतो आहोत. यापेक्षा आनंदाची बाब राहणार नाही. याला आज या प्रसंगी आपण साजरं करतोय उद्घाटन. पण या प्रसंगी ज्यांचं योगदान झालंय त्यांचा जर नामोल्लेख केला नाही तर ते मला वाटते की आपण त्यांच्या प्रती कृतज्ञ राहू. काल आम्ही आलो विमानतळावर, सगळीकडे होर्डिंग लागले होते मोठमोठे, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्यानंतर चंद्रकांत दादांचा, मुश्रीफ साहेबांचा, प्रकाशजींचा, सगळ्यांचे मोठमोठे फोटो लागले होते. ते वाचले आहेत आपल्या सगळ्यांनी. एक दोन होर्डिंगवरती माझा आणि आराध्य साहेबांचा होता. आता किलोर साहेब बसले आहेत म्हणून थोडं जरा लाईटही बोललं पाहिजे. किलोर साहेब बसले आहेत. मी 2017मध्ये नागपूरला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत होतो. पीआयचं ज्युरिडिक्शन होतं. त्यांनी पीआय दाखल केली होती की चंद्रपूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. आणि त्यावेळेला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं असं आहे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असले त्यांना भरमसाठ परमिशन द्यायचे, पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असल्या की अडचणी. त्यावेळेला किलोर साहेब आमचे जर्मनचे पूर्ण भारावून गेलेले होते. खरं म्हणजे त्याच वेळेला त्यांना मी ऑफर दिली होती, पण ते म्हणाले की नाही मला सेवाच करायची आहे. ते त्याच्यामुळे 2 वर्ष उशिरा आले. तर माझ्यासोबत त्यावेळेला न्यायमूर्ती हक बसले होते. म्हटलं डिमांड तर जेन्युइन आहे, परंतु सुप्रीम कोर्ट काय करते सांगता येत नाही. सुप्रीम कोर्ट आपल्याला कॉम्प्लिमेंटरी देऊ शकते. हक साहेब म्हणाले की साहब आपण तो कर लेते, बाद में देखेंगे सुप्रीम कोर्ट को जो करना है वो करता बैठेगा. आणि आम्ही आदेश दिला की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जरी रिकमेंड केलेलं नाही तरी चंद्रपूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात यावं. सुदैवाने सुप्रीम कोर्टाने तो निर्णय मान्य केला, इंटरफेअर केला नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग नावं घेत नाही मी, चंद्रपुरात सगळीकडे फलक लागले. देवेंद्रजींचे सहकारी आता नाही आहेत मंत्रिमंडळात, नाव घेत नाही. आणि दुसरीकडे काँग्रेसचे
एक माझे खासदार होते, त्यांचंही नाव घेत नाही. देवेंद्रजींना सगळे नावं माहीतच आहेत. सगळ्यांनी की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूरला आणण्याचं सारं श्रेय मंत्री जे होते त्यांनी बीजेपीला, त्यांनी दुसरे जे खासदार होते ते काँग्रेसला आहे. आमचे देवेंद्र गावंडे नावाचे पत्रकार आहेत लोकसत्ताचे, त्यांनी मोठा लेख लिहिला की याचं श्रेय जर कुणाला असेल तर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आहे. मी मान्य करतो की देवेंद्रजींचा ह्याच्यामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे 2014 पासून, आणि लाईटली थोडं जरा वातावरण लाईट करावं लागतं. पंचेचाळीस वर्षापासून या भागातील जनतेने, या भागातील वकिलांनी अखंड असा संघर्ष केला. त्या संघर्षामध्ये आपण बघतो की अनेक अगोदरच्या पिढीतले वकील राहिले नसतील, दुसऱ्या पिढीचे वकील, तिसऱ्या पिढीचे वकील या संघर्षामध्ये कार्यरत राहिले. आणि मगाशी उल्लेख झाला, मोहित शाह साहेब बोलले, मोहित शाह साहेबांनी कमिटी नेमली होती. त्या कमिटीचे सदस्य आमचे मित्र रणजित मोरे हे होते, आणि दुसरे जज होते, त्यांचं नाव घेत नाही. दोघांचा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आला. एकाने म्हटलं की कोल्हापूरला खंडपीठ होऊ शकत नाही, मोरे साहेब म्हणाले की कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे. आणि त्यावेळेला आम्हाला सर्वांना खात्री होती की मोहित शाह साहेब रणजित मोरेंचा रिपोर्ट ऍक्सेप्ट करून कोल्हापूरला बेंच व्हावं हे असं डिक्लेरेशन देतील. पण मगाही सांगितल्याप्रमाणे कुठे माशी शिंकली माहीत नाही. आणि आमचा सगळ्यांचा त्यांनी जे रिटायरमेंटचं भाषण ते दिलं, त्या भाषणामध्ये आम्हाला वाटलं होतं की ते डिक्लेअर करतील. पण त्यांनी त्यावेळेला म्हटलं की रिपोर्ट जरी मोरे साहेबांचा बरोबर आहे तरी काही कारणामुळे ते मी डिक्लेरेशन देऊ शकत नाही. आज योगायोग आहे की 11 वर्षाच्या कालखंडानंतर आज तो दिवस आलेला आहे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे जिथे जिथं कॉन्फरन्स झाली तिथे तिथे मी सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेला मी 14 मे 2025 रोजी शपथ घेतली, त्यानंतर मग काही दिवसांनंतर संग्राम देसाईंचा फोन आला की सर काय झालं कोल्हापूर बेंचचं. त्यांना वाटलं की फक्त आता भाषण केले आणि विसरून जाईल. परंतु मी नेहमीच डिसेंट्रलायझेशनचा की न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे या भावनेचा सपोर्ट राहिलेला आहे. मग ज्यावेळेला मी अहमदनगर, आता अहिल्यानगर आहे, त्यावेळेला तिथे गार्डियन जज होतो, त्यावेळेला नेवासा, श्रीगोंदा आणि राहता या 3 ठिकाणी डिस्ट्रिक्ट जज कोर्ट निर्माण केले. नागपूरला गेल्यानंतर हिंगणघाट आणि जो अतिशय दुर्गम असा भाग होता अहेरी तालुका, ज्याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र माझ्यासोबत येणार होते उद्घाटनाला, प्रकृती असल्यामुळे ते येऊ शकले नाही, इथे केले. आणि आता मागच्याच 15-20 दिवसापूर्वी मी आणि किल्लोर साहेबांनी माझा जो मूळ दर्यापूर तालुका आहे तिथेही डिस्ट्रिक्ट कोर्टाचं उद्घाटन केलं. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की देवेंद्रजींनी सांगितलं की सगळ्यांना सांगितलं की तुम्ही काही डिक्लेरेशन करू नका, प्रसिद्धी करू नका, कारण की जास्त प्रसिद्धी गेली. तर त्यामुळे मी संग्रामजींना काही जास्त सांगत नव्हतो, पण मी म्हटलं होतं की चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत. आणि आराध्य साहेब ज्यावेळेला जानेवारीमध्ये आले त्यावेळेला मी चीफ जस्टिस व्हायचा होतो. थोडे दिवस ते रुळावर त्यांना म्हटलं की हे काम तुम्हाला करावं लागणार आहे ऑगस्टच्या आतमध्ये. पहिल्यांदा त्यांनी थोडं फोनही चालू होतं. मग त्यांनी कमिटी अपॉइंट केली चांदूरकर साहेबांची आणि रेवती ढेरे मोरेंची, आणि त्या कमिटीने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आणि त्याला चालना सुरू झाली. 28 जूनला माननीय मुख्यमंत्रीजी, त्याचप्रमाणे आराध्य साहेब आणि आम्ही तिघजण नागपूरला एका कार्यक्रमाकरता सोबत होतो. आणि त्यावेळेला आमची बैठक झाली
आराध्य साहेबांना थोडं चिंता होती की इन्फ्रास्ट्रक्चर उभं होईल का वगैरे, पण देवेंद्रजी म्हणाले की काही काळजी करू नका, होईल. आणि त्याच वेळेला ठरलं की 15 ऑगस्टच्या नंतर 15 ऑगस्ट हा आपल्यासाठी स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्यानंतर इमिजिएटली दुसऱ्या दिवशी या 6 जिल्ह्यातील नागरिकांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे, त्यांची जी दुरावस्था आहे की न्यायासाठी त्यांना दूर जावं लागतं, त्या प्रॉब्लेमपासून त्यांचा स्वातंत्र्य मिळावं या उद्देशाने आम्ही 16 तारीख ठरवली होती. नंतर मग ज्यावेळेला 18 डिक्लेअर झालं तर मग ठरलं आम्ही की 16 तारखेला मंडणगडला जाऊ आणि आज कोल्हापूरला करू. त्यानंतर 5 जुलैला मी मुंबईला होतो विविध कार्यक्रमांनंतर. त्याच्यानंतर त्यावेळेला मीटिंग बोलावली होती. कर्णिक साहेब होते, आमचे विलास गायकवाड होते आणि महाराष्ट्र शासनाच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या मनीषा म्हैसकर त्याही तिथे होत्या. आराध्य साहेबांच्या डोक्यात होतं की जर आपल्याला कोर्ट स्थापन करायचं असेल तर डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे ते दुसरीकडे आपण हलवू आणि तिथे हायकोर्ट आपण सुरू करू. त्यांना म्हटलं ते प्रॅक्टिकल नाही आहे. 40 कोर्ट तुम्ही हलवून दुसरीकडे हे करण्यापेक्षा आपण दुसरा पर्याय शोधू. आम्ही तिथून संग्राम देसाईला फोन लावला की म्हटलं काय पर्याय आहे. त्यांनी सांगितलं की जुनं जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे ते अतिशय चांगलं आहे आणि त्या कोर्टामधून शाहू महाराजांनी न्यायदानाचं काम केलेलं आहे. आणि ते ऐकल्यावर मग त्यांना ताबडतोब त्यांनी वकिलांच्या थ्रू व्हिडिओ क्लिप बोलावली, ती व्हॉट्सअपवरती बघितली आणि त्यावेळेला कारण तोपर्यंत आराध्य साहेबांच्या मनात अजून हो नाही असं चालू होतं. आणि मग निर्णय झाला की 7 तारखेला कोणाला न सांगता कर्णिक साहेब आणि विलास गायकवाड दोघंजण इथे येतील आणि रिपोर्ट पाठवतील. ते दोघंजण आले, त्यांनी रिपोर्ट पाठवला आणि त्यांनी सांगितलं की इथे कोर्ट एस्टॅब्लिश होऊ शकतं. आणि त्यानंतर आराध्य साहेब थोडे गार्डेडच होते. ते म्हणे की मी इन प्रिन्सिपल अप्रुव्हल द्यायला तयार आहे, परंतु गव्हर्नमेंटनी अंडरटेकिंग दिलं पाहिजे की इन्फ्रास्ट्रक्चर उभं होईल. त्यांना महाराष्ट्राच्या पीडब्ल्यूडी बद्दल किंवा मला वाटते देवेंद्र फडणवीसांबद्दल, एकनाथ शिंदेबद्दल जास्त माहिती नसेल. त्यामुळे आणि शक्य आहे काय त्यावेळेला थोड्या पेपरमध्ये बातम्या यायच्या की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अतिशय मागासलेलं आहे. दुसऱ्या राज्यांच्या तुलनेमध्ये मी त्या राज्यांचं नाव घेऊ शकत नाही, कोण बोलले तेही बोलू इच्छित नाही. त्यांना वाटलं असेल की हे खरं असेल की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागे आहे, हे काय करू शकतील का एवढे दिवस, 15 ऑगस्ट राहिलेले आहे. त्यावेळेला फोनवर आम्ही देवेंद्रजीशी बोललो की असा प्रश्न आहे, फक्त 1 महिना आणि काही दिवस उरलेले आहेत, टेंडरिंग करणं, हे करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कठीण होतील. ते म्हणाले, देवेंद्रजी म्हणाले की सर तुम्ही काही चिंता करू नका, आपण 15 ऑगस्टच्या आत काम करू. आमचा जो अतुल चव्हाण आहे तो अतिशय कॉम्पिटंट असा ऑफिसर आहे आणि मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्राच्या जे शवेंद्रराजे भोसले ज्या खात्याचे मुख्यमंत्री आहेत त्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने आणि अतुल भोसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवलं. मी तर म्हणतो की गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करावी अशी ही बाब आहे. 20-25 दिवसाच्या कालखंडामध्ये पूर्ण इमारतीचा कालखंड बदलून, पूर्ण इमारतीचं रूप बदलून, जे त्याचं ओरिजिनल जे ग्रँड्युअर आहे ते ग्रँड्युअर कायम ठेवून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी इमारत हायकोर्टाला साजेशी अशी निर्माण केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, मनपूर्वक आभार मानतो. आणि मला खात्री आहे, मी नेहमीच म्हणत असतो की महाराष्ट्र ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे बिलकुल मागे नाही आहे. महाराष्ट्रातल्या ज्या बिल्डिंगचं मी उद्घाटन केलेलं असेल त्या बिल्डिंग्समध्ये जर पाहिलं तर अतिशय उच्च दर्जाच्या अशा बिल्डिंग झालेल्या आहेत. आणि माझ्या वाटे पीडब्ल्यूडीने
जे 20 दिवसात कोल्हापूर खंडपीठाबद्दल करून दाखवलं, की जे टीका करतात की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर खूप पाठीमागे आहे, त्यांना कार्याने दिलेलं उत्तर आहे, शब्दांनी नाही. मध्यंतरीच्या काळात श्रीमंत शाहू छत्रपती मला दिल्लीला भेटायला आले आणि त्यांनी विषय काढला अभिनंदन करायसाठी आलो. मागे 2 वर्षापूर्वी आलो होतो मी कोल्हापूरला, त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी काही प्रयत्न करते म्हणे की असं ऐकलं की कर्णिक साहेब आणि गायकवाड साहेब येऊन गेले, तर कशा करतात म्हटलं मला काही माहिती नाही, कारण की जोपर्यंत आमचे मुख्य म्हणजे मी तर फक्त काय निमित्त मात्र आहे, पण जर आराध्य साहेबांनी जर नोटिफिकेशन काढलंच नसतं तर बेंच होऊ शकला नसता. तर मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गव्हर्नर साहेबांना त्यांनी पत्र पाठवलं. मी त्यांना म्हटलं होतं की नोटिफिकेशन 1 ऑगस्टला काढा, कारण की 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची जयंती आहे आणि तो दिवस त्या दिवशी जर नोटिफिकेशन निघालं तर तो एक चांगला सुदिन राहील. आणि एक कोइन्सिडेंटली 1 ऑगस्टला मी दिल्लीवरून नागपूरला जात होतो आणि माझ्यासोबत नागपूरचे आमचे माजी खासदार संचेती बसले होते. मागे संभाजीराजांची माळव माझी ओळख नव्हती, ते मागच्या रांगेत बसले होते. ते अजयजी म्हणाले की साहेब तुमची यांची ओळख नाही का? म्हटलं नाही ओळख नाही. मग त्यांनी ओळख करून दिली आमची. संभाजीराजे तुम्ही म्हटलं मागच्याच आठवड्यामध्ये शाहू छत्रपती महाराज मला इकडे येऊन गेले होते, मालोजी राजे आले होते. त्यावेळेला मी म्हटलं काही कोल्हापूरचा विषय त्यांच्याशी बोलू शकलो नाही, पण यू आर द फर्स्ट पर्सन टू whom I can officially tell you that the Kolhapur bench has been notified. त्यांनी विमानातून जाऊन माझ्यासोबत फोटो काढला आणि खाली उतरल्यावर 5 मिनिटात मला कोणीतरी ट्विट दाखवलं त्यांचं. तर या प्रसंगी मी माझे सहकारी मकरंद कर्णिक, मला त्यांच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीवरती ते आणि रेवती डोरी, मी त्यावेळेला अध्यक्ष असताना ते आणि रेवती डोरीमुळे हे माझ्यासोबत काम करण्याचा योग आला. मला खात्री होती की मकरंद कर्णिक आणि विलास गायकवाड ही आपली डेडलाईन पर्यंत काम निश्चितपणे पूर्ण करतील. आणि मी खरोखर मकरंद कर्णिक, विलास गायकवाड आणि बाकी सर्वांचं या प्रसंगी जाहीर कौतुक करू इच्छितो, जाहीर आभार मानू इच्छितो की त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज हे बिल्डिंगचं आज आपण जे आपलं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण करू शकलो. थोडा घसा खराब आहे. या प्रसंगी ज्यांचं विशेष योगदान झालं त्यांचा नामोल्लेख करणं सुद्धा मी माझं कर्तव्य समजतो. श्री हेमंत भोसले, रजिस्ट्रार ज्युडिशियल मुंबई, श्री फुलकुंडवार, डिव्हिजनल कमिशनर पुणे, आता ज्यांनी जागेची घोषणा केली ते आमचे तरुण जिल्हाधिकारी अमोल एंडगे, श्रीमती के मंजुलक्ष्मी, अतिशय सुंदर असं अँटिक जे कारंजा आहे ते त्यांनी हायकोर्टापासून 1 मिनिटाच्या अंतरावर असलेलं काल रात्री आम्ही बघितलं. रंगीन कारंज फार सुंदर केलेलं आहे. अतुल चव्हाणांबद्दल तर आताच बोललो. अतुल चव्हाण आणि त्यांची टीम जर नसती तर हे काम झालं नसतं. मध्यंतरीच्या त्या काळात त्यांची बदली झाली औरंगाबादला आणि कर्णिक साहेबांना आणि विलास गायकवाडला चिंता झाली की काय करायचं. त्यांनी प्रयत्न केले खालच्या स्तरावर, कुठल्या स्तरावर नाव घेत नाही मी, पण त्यांनी लाल कंदील दाखवला. मुख्यमंत्र्यांच्या जवळचेच आहेत. संध्याकाळी कोर्ट संपल्यावरती मी मुख्यमंत्र्यांना फोन केला. ते म्हणाले की बिलकुल उद्घाटन झाल्यानंतर 2 दिवसापर्यंत अतुल तिथेच राहील आणि 20 पर्यंत त्याला बिलकुल हलवणार नाही. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. तुषार बुरुड, अधीक्षक अभियंता, त्याचप्रमाणे रोहित तोंडले, कार्यकारी अभियंता, श्रीमती कट्टी, इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यकारी अभियंता, नंतर ज्यांनी ग्राउंड वर्क केलं ते महेश कांदर, उप अभियंता, कंत्राटदार ज्यांनी अतिशय सुंदर अशी इमारत उभी केली. कोणी म्हणू शकणार नाही की ही जुनी इमारत आहे, बाहेरून दगडी इमारत आहे, म्हणून आतून जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्ण मॉडर्न आहे. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. मग सांगितल्याप्रमाणे आमचे पालकमंत्री आपले प्रकाशजी, त्यांचा मला फोन आला एक दिवस की डेलिगेशन घेऊन न्यायचं आहे
म्हटलं कशासाठी, म्हणजे कोल्हापूरच्या खंडपीठासाठी. म्हटलं डेलिगेशन वगैरे कशाला घेऊन येतं तुम्ही, म्हटलं तिथेच मुख्यमंत्र्यांना भेटा, कारण बाकी काही सांगता येत नव्हतं 1 ऑगस्टपर्यंत. मध्यंतरी थोडे आमच्या मुख्य न्यायमूर्तींना अडचण आली, कारण की मी अगोदरपासून त्यांना सांगून ठेवलं होतं की या खंडपीठाचं, मी खंडपीठच म्हणणार आहे आता, मी सर्किट बेंचवरनं बंद करतो. या खंडपीठाचे पहिले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज मकरंद कर्णिक राहतील. ते म्हणाले की सर मला अडचण आहे की त्यांच्यापेक्षा सिनियर जजेस मागे लागलेले आहेत की आम्हाला तिथे पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून जायचं आहे. मी म्हटलं मेहनत त्यांनी केली 15 दिवसापासून, ते दिवस रात्र 20 दिवसापासून महिन्याभरून राहताय, आणि त्यामुळे तुम्हाला सीजीआयचा शब्द पाळायचा आहे की अजून कोणाचा ते तुम्ही ठरवा. आणि मला वाटते काही कारणास्तव त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला. ज्यांची नाराजी झाली त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी मुख्य न्यायाधीशांपुरती नाराजी ठेवू नये, ती नाराजी त्यांनी माझ्याकडे ट्रान्सफर करावी, कारण की त्यात त्यांचा काही हात नाही. म्हणजे सीजीआयला नाही म्हणणं कुठल्याही चीफ जस्टिसला थोडं कठीण असतं. आज या शाहू महाराजांनी ज्या इमारतीत न्यायदानाचं काम केलं, त्या इमारतीमध्ये पहिल्यांदा मकरंद कर्णिकांसोबत आमच्या भगिनी शर्मिला देशमुख, शिवकुमार दिघे आणि संतोष चपळगावकर या चौघांना कार्य करण्याची संधी मिळते आहे. त्यांचे मी या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो. शाहू महाराजांच्या विचारांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून ते या इमारतीमधून न्यायदानाचं कार्य करतील याची मला खात्री आहे. मी कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीचा ज्या वेळेला पाठिंबा दिला त्यावेळेला माझ्या डोक्यात वकील नव्हते. मी नेहमीच म्हणत असतो की ऑल द इन्स्टिट्यूशन्स, मग ते मुख्यमंत्र्यांचं एक्झिक्युटिव्ह असो की लेजिस्लेचर असो की आम्ही ज्युडिशरी असो, वी ऑल एक्झिस्ट फॉर द सिटीजन्स ऑफ द कंट्री. या देशाच्या सामान्य नागरिकाची, या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे त्या नागरिकाच्या सेवा करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आणि म्हणून ज्यावेळेला मी कोल्हापूरला पाठिंबा द्यायचो त्यावेळेला माझ्या डोक्यात कोल्हापूरचे वकील नव्हते. माझ्या डोक्यात सोलापूर जिल्ह्यातील, अक्कलकोट तालुक्यातील, कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणारा जो गरीब नागरिक आहे, जो आपल्या 2 एकर जमिनीसाठी ज्याला मुंबईला जावं लागतं रात्रभर प्रवास करून, आणि मुंबईला राहणं सोपं नाही. एखाद्या लॉजमध्ये राहणं म्हटलं तर 2-3 हजार रुपये लागतात. वकिलांच्या पैशाबद्दल मुंबईच्या बोलूच नाही. साखरे साहेब, मुंदरकी साहेब तिथे सगळे दिसून आले आहेत. माझ्या डोक्यात कोल्हापूरच्या चांदगड तालुक्यातील कर्नाटकाच्या बॉर्डरवर असलेला नागरिक जो आपल्या न्यायासाठी झटतो आहे, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गोव्याच्या बॉर्डरवरती जो नागरिक आपल्या हक्कापासून वंचित आहे, तो नागरिक होता, वकील नव्हते. आणि त्या नागरिकांना आपल्या न्याय हक्कापासून वंचित करणं हे आपल्या देशाला, या घटनेला, जे सामाजिक आणि आर्थिक न्यायाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेशी विसंगत होतं. आपल्या देशाचं प्रिॲम्बल म्हणतं की वी अश्युअर टू आवर सिटीजन्स जस्टिस, पॉलिटिकल, इकॉनॉमिक अँड सोशल. आणि बाबासाहेब म्हणायचे की जोपर्यंत या देशामध्ये राजकीय लोकशाहीसोबत आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण होणार नाही, तोपर्यंत या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही रुजू होणार नाही. जे बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं तेच छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत होतं. आणि बाबासाहेब म्हणाले त्यांच्या 25 नोव्हेंबर, एक 15 मिनिटं अजून घेतो आपली परवानगी असेल तर.
बाबासाहेब म्हणाले की 26 नोव्हेंबर 1950 रोजी आपण एका विरोधाभासात जातो आहोत। राजकीय स्तरावर तर आपण 1 पर्सन 1 व्होट 1 व्हॅल्यू या तत्वाद्वारे पॉलिटिकल इक्वॅलिटी आणली आहे, परंतु सामाजिक स्तरावरती आपण 4 विभागात विभागलेले गेलो आहोत। याच्यामध्ये ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट इज नॉट पॉसिबल। आर्थिक स्तरावर the entire wealth of the country is concentrated in few hands, wherein the vast majority finds it difficult to meet two ends of justice. आणि ते म्हणाले की जोपर्यंत आपण हा विरोधाभास दूर करणार नाही तोपर्यंत या देशात खऱ्या अर्थानं आपण लोकशाही निर्माण करू शकणार नाही। आणि माझ्या मते कोल्हापूरचं खंडपीठ निर्माण होणं हा या देशातील सामाजिक आणि आर्थिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टीनं एक मोठा मैलाचा दगड आहे। आज जो आपण इतिहास रचला आहे तो या 6 जिल्ह्यातील नागरिकांना खऱ्या अर्थानं कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये न्याय देण्यासाठी एक चांगलं माध्यम बनेल याबद्दल माझ्या मनात काही खात्री नाही। आणि ज्या वेळेला कोल्हापूरची मागणी झाली त्याच्या वेळेला माझ्या डोळ्यासमोर औरंगाबादचं खंडपीठ होतं। औरंगाबादचं ज्यावेळेला खंडपीठ निर्माण झालं त्यावेळेला टीका करण्यात आली की दी बेंच ॲट औरंगाबाद इज एस्टॅब्लिश, इट विल बी नथिंग एल्स बट अन इलेव्हेटेड डिस्ट्रिक्ट कोर्ट। आणि आज औरंगाबादने सिद्ध करून दाखवलं आहे गेल्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये की ते नुसतंच मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या सोबत बरोबर नाहीत तर ॲट टाइम्स दे आर बेटर। तिथून मुंबईवरून जे औरंगाबादला वकील स्थानांतरित झाले आज ते लिडिंग लॉयर झाले। आणि त्या खंडपीठाने 4 मुख्य न्यायाधीश, 1 सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आणि डझनाने हायकोर्ट जजेस दिलेले आहेत। आणि मला खात्री आहे की आज पक्षकारांसाठी तर आपण प्लॅटफॉर्म निर्माण करतच आहोत, परंतु या 6 जिल्ह्यातील वकिलांसाठी एक मोठी संधी आपण निर्माण केलेली आहे। मला या प्रसंगी वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट असोसिएशन ज्याचा मी मेंबर आहे त्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। जेव्हा जेव्हा हायकोर्टामधून बेंचेस निर्माण होतात की जेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट्समधून तालुका लेवलवरती डीजेचे कोर्ट होतात त्यावेळेला फार विरोध होतो आणि तो विरोध वकिलांचाच असतो। परंतु वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट असोसिएशननी फार सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यांनी या मागणीला पाठिंबा दिला। एवढंच नव्हे तर आज आमचे मित्र प्रशांत रेडेकर, सुरेश सम्राट, उपाध्यक्ष हे सगळे उपस्थित आहेत। आणि जवळपास 200 वकील मुंबईचे प्रॅक्टिस करणारे आहेत, ते या भागात राहणारे आहेत, ते इमिजिएटली कोल्हापूरला स्थानांतरित होणार आहेत। आणि मला वाटते त्या वकिलांसाठी त्याचप्रमाणे 6 जिल्ह्यातील सर्व वकिलांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आपण निर्माण केलेला आहे। आणि मला खात्री आहे की पुढच्या 10 वर्षाच्या कालखंडात मला आश्चर्य वाटणार नाही की या खंडपीठातून उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश निर्माण होतील आणि इथल्या तरुण होतकारी मुलांना निश्चितच संधी मिळेल। आमच्या प्रशांतजींनी फक्त एकच मागणी केली आहे। मी नेहमी मुख्यमंत्र्यांच्या जे मागच्या वेळेला ज्यावेळेला नवीन मुंबईचा कार्यक्रम होता त्यावेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होतो। प्रोटोकॉलप्रमाणे मला शेवटी बोलायचं होतं, मी त्यांना म्हटलं की मला अगोदर बोलू द्या, काही डिमांड करता येईल। आता आज ते नाही करता आलं पण आता करतो। आणि मला माहित आहे की जसं आराध्य साहेबांनी माझ्या शब्दाला मान दिला तसं आपण निश्चितच द्याल। आणि शिंदे साहेबांबद्दल तर म्हटलं शिंदे साहेब नेहमी सांगतात की माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे, मी फोन उचलतो आणि सांगतो की हे झालं पाहिजे। तर त्यांनी एकच छोटीशी मागणी केली आहे की
त्यांना 1 एकर जागा आपण द्या, जेणेकरून ते त्या 1 एकर जागेवरती इथल्या नवोदित वकिलांसाठी एक हॉस्टेल निर्माण करतील, जेणेकरून जे होतकरू नवोदित वकील आहेत त्या वकिलांना राहण्यासाठी सुविधा प्राप्त होईल आणि त्यांना त्रास होणार नाही. त्यांना म्हटलं की मी नुसतं जागा मागायची की काही पैसे पण द्यायला सांगू, तर ते म्हणाले की नाही, पैसे आम्ही खर्च करतो. तर माननीय मुख्यमंत्री निश्चितच त्या बाबतीत सकारात्मक विचार करतील, याबद्दल मला काहीही शंका नाही आहे. मला खात्री आहे की या ग्रामीण भागातले जे होतकरू वकील आहेत त्यांना फार मोठी संधी आपण या प्रसंगी निर्माण होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी अगोदर कलेक्टर साहेबांनी घोषणा केली की 27 एकर जमीन त्यांनी डिक्लेअर केली आहे. सकाळी आम्ही बोलत होतो, कर्णिक साहेब, चीफ जस्टिस साहेब आणि कलेक्टर साहेब वगैरे होते. तर सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की 27 एकर जागा पुरणार नाही. त्यातली 1 एकर जागा तर प्रशांत रेडेकरांनी घेतली आहे. तर मला खात्री आहे की निश्चितच आराध्य साहेब आणि कर्णिक साहेब ज्या जागेची मागणी करतील ते माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्याचा निश्चितच सकारात्मक विचार होईल, याबद्दल माझ्या मनात पूर्ण खात्री आहे. देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्यासोबत माझं इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करण्याची बरीच संधी प्राप्त झाली आहे. बरेच प्रोजेक्ट्सवरती आमच्या चर्चा झालेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही 2-3दा मिटिंग्स घेतल्या सह्याद्रीमध्ये आणि तिथे मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन सगळे अप्रुव्हल दिले, ऑन द स्पॉट. ऑनलाईन नाही, आता ऑनलाईन, ते आता ऑनलाईन पोर्टल चालू होणार आहेत. तर त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचं PWD या खंडपीठासाठी सर्व सोयीयुक्तीनं नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या रीतीनं उभं करेल आणि लवकरात लवकर या बिल्डिंगचं ज्यावेळेला गुन्हाकरण होईल त्यावेळेला मी डायसवरती नाही तर खाली आमचे मोहित शाह साहेब वगैरे बसले तर निश्चितच आपण बोलावलं नाही तरी येईल मी. आता फक्त खंडपीठाचा विषय निघालाच. मगाशी मी सांगितलं की चांदूरकर साहेबांना मी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला कोल्हापूरला बेंच स्थापना म्हणून. त्यांना कोल्हापूरकरांचा आशीर्वाद प्राप्त झाला. मुंबईवरून ते दिल्लीला गेले. आराध्य साहेबांनाही मी सांगू शकतो की तुम्हालाही कोल्हापूरकरांचा आणि शाहू महाराजांचा महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. पण जे काही आता मला जज होऊन 3 महिने झाले, 3.25 महिने अजून बाकी आहेत. मला बरेच लोक म्हणायचे की कालखंड कमी आहे, पण तुम्ही तो विचार कधीच केला नाही. मी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आणि मला आनंद आहे सांगायला की पहिल्या आठवड्यातच 3 सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश आणि कालच आणि अरविंद मेघवालजी आणि किरण रिजिजूजी आम्ही इटानगरला या कार्यक्रमाला चाललो होतो. तर लॉ मिनिस्टर म्हणाले की गवई साहब आपने जिस दिन से कार्यभार लिया आज तक आपने 50 का आकडा जो पार कर लिया आहे. म्हणजे आतापर्यंत 3 महिन्याच्या कालखंडात 50 अपॉइंटमेंट्स आम्ही करू शकलो पूर्ण देशामधल्या हायकोर्ट्समध्ये. आणि त्याच्यामुळे मला आनंद आहे की जो काही नियतीने मला काळ दिलेला आहे शेवटच्या दिवसापर्यंत मी या देशाची सेवाची समाजाची सेवा करण्यासाठी जो माझ्याच्यानी माझ्या कृतीप्रमाणे त्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे. पण आराध्य साहेबांना एवढीच विनंती करू इच्छितील की माहित नाही त्यांच्याजवळ किती दिवस उरलेले आहेत, त्यांनी कमीत कमी लवकरात लवकर सर्किट बेंचचं परमनंट बेंच कसं होईल याकरता प्रस्ताव पाठवा. माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याला निश्चितच योग्य प्रतिसाद मिळेल. माझ्याजवळ 3.25 महिन्याचा कालखंड आहे, तो मी कमी समजत नाही. कालपासून कोल्हापूरकरांनी माझ्यावरती जे प्रेम केलं त्याबद्दल मी कुठल्या शब्दांनी त्यांचा आभार मानू. काल एका चौकात
आदरणीय डी.वाय. पाटील आणि माझे वडील अतिशय जवळचे मित्र आहेत. बंटीजी चौकात त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत उभून फुलांचा वर्षाव करत होते आमच्या कॉन्व्हॉयवरती. सकाळपासून आज मला वाटते जवळपास 6 जिल्ह्यामधील काही नाही तर 1000 वकिलांना मी सकाळपासून दुपारी 2 पर्यंत भेटत होतो. मी आभार मानून त्या आभाराला, आपल्या प्रेमाला आभार मानून त्या आभाराला कमी करू इच्छित नाही. या प्रसंगी मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की मी आज जो काही ज्या पदावर पोहोचलो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटनेमुळे पोहोचलो. बाबासाहेबांना घडवण्यामध्ये शाहू महाराजांचा मोठा हात आहे आणि त्या शाहू महाराजांचे आपल्या सर्वांवरती फार मोठे उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड करण्याकरता मला खारीचा वाटा उचलायची संधी दिली आणि आज या प्रसंगी आपण मला बोलावलं त्याबद्दल मी स्वतःला फार फार मोठा माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी सांगू इच्छितो की 14 मे 2025 साली मला जो आनंद झाला होता तेवढा नाही तर त्यापेक्षा निश्चितच आज जास्त आनंद झालेला आहे. या कोल्हापूर खंडपीठामधून या 6 जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याचं कार्य मकरंद कर्णिक, शर्मिला देशमुख, शिवकुमार दिघे आणि संतोष सबळगाव करतील अशी त्यांना शुभेच्छा देतो. सर्व वकिलांना इथे जे वकिली करणार आहे 6 जिल्ह्यातले वकील मला वाटते कुठलाही ट्रॅव्हलिंग डिस्टन्स 3 तासापेक्षा जास्त राहणार नाही. खरं म्हणजे आता अजितदादा नाही आहे तिथे, नाही तुम्ही त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार होतो की तुम्ही आता सगळे हा एक्सप्रेसवे तो एक्सप्रेसवे बांधा, एक कोल्हापूर ते पुणे एक्सप्रेसवे बांधून टाका, एक बारामती ते कोल्हापूर बांधून टाका, म्हणजे पुणे कोल्हापूरला अटॅच करता येईल. मी पुण्याचे वकील मला आले होते, ते म्हणाले की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. म्हटलं मी माझ्या वडिलांपासून शिकलो आहे की कोणाचं नुकसान करायचं नाही, करायचं असेल तर कोणाचं भलंच करायचं. तर मी तुमचा विरोध करणार नाही, परंतु त्याच बरी हेही सांगतो की मी तुमची वकिली करणार नाही. कारण की पुणे जिल्ह्याचा जो डिमांड आहे ती फक्त वकिलांसाठी की जे आता आमच्याकडे 4000-5000 वकील झाले त्यांना काम नाही म्हणून हायकोर्ट एस्टॅब्लिश करा अशी आहे. मी आताच सांगितलं की आपण विचार वकिलांचा नाही तर जे नागरिक असतात त्या नागरिकांचा करायचा असतो. आणि म्हणून या प्रसंगी पुनश्च एकदा आपले आभार मानतो आणि या खंडपीठातून या 6 जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना खऱ्या अर्थानं सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.